माझे नाव सोने आहे. माझ्या गोष्टीचे नाव साप आणि मुंगूस. एकदा एक शेतकरी तिच्या बायकोसोबत व तिच्या मुलीसोबत राहत होता. असा एक दिवस शेतातून घरी परतत होता तेव्हाच त्याला एक मुंगूस दिसला. तो मुंगूस एका आंब्याच्या झाडाखाली शांत बसला होता. तो त्याला घेऊन आला आणि म्हणाला, "बघ आई की बघ आपल्या घरी कोण आले." असं म्हणल्यावर त्या शेतकऱ्याची बायको म्हणली, "अहो ह्याला तुम्ही कुठून उचलून आणला? माहीत आहे तुम्हाला की अगोदरच आपल्या घरात एक छोटंसं बाळ आहे, तर ह्याला कसं तुम्ही आणलं?" असं म्हणल्यावर तो शेतकरी म्हणाला की तो आपल्या चिमणीसोबत खेळ आणि घरातल्या एका छोट्याशा खोलीत आहे. असं म्हणल्यावर परत त्याने त्याचं नाव गोपू ठेवलं आणि मग गोपू हळूहळू मोठा व्हायला लागला. तो चिमणीसोबत खेळू लागला. असं म्हणल्यावर परत एके दिवशी शेतकरी जवळच त्याच्या शेतात गेला आणि शेतकऱ्याची बायको गोपू आणि चिमणी ती घरातच राहिल्या. आणि परत शेतकऱ्याची बायको गोपूला म्हणाली की मी पाणी घेऊन येते गोपू, तू चिमणीकडे लक्ष ठेव, पाण्यात आहे ते ना. तसं म्हणल्यावर गोपू चिमणीच्या पाण्याकडे गेला आणि तो चिमणीसोबत खेळत होता. तोवरच तिकडे साप आला. अगोदर त्यानंतर त्या सापावर वार केले, पण परत तरी तो साप चिमणीच्या पाण्याकडे गेला. असं म्हणल्यावर परत त्या गोपूने त्या सापाला पूर्णपणे मारलं आणि मग शेतकऱ्याची बायको आणि मग ते दारात उभं राहिला आणि तिच्या मालकींची वाट पाहत राहिलं. तेव्हा शेतकऱ्याची बायको आत आली. तेव्हा त्या गोपूच्या तोंडाला रक्त बघून तिला वाटलं की गोपूने तिच्या मुलीला मारून टाकलं. असं म्हणल्यावर परत तिला काही न विचार करता गोपूला हानी लागली आणि गोपूला खूप मारलं. तसं केल्यावर परत तो गोपू तिला खूप म्हणाला, आत जाऊन बघा तिकडे साप नेला. तसं म्हणल्यावर तिनं गोपूला घरातून बाहेर हाकलून गेलं. तसं मग जेव्हा आत गेली तेव्हा तिनं बघितलं की चिमणी तर पाण्यात आहे आणि तिच्याच पायाखाली एक साप मेलेला आहे. असं म्हणल्यावर परत तिनं गोपू 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 म्हणायला लागली. तेव्हा ती गोपू डोंगरावर गेला आणि परत जेव्हा शेतकरी घरी आला आणि त्याला ही गोष्ट कळली तेव्हा सगळीजण खूप दुःखी झाले. परत एकदा त्याच शेतात खूप साप मेलेली दिसली आणि परत त्या शेतकऱ्याच्या घरी परतत होता तेव्हा त्याला झाडात काहीतरी असं हलत होतं असं वाटलं. त्याने जवळच बघितलं तेव्हा तो असं खाली गुडघ्यावर बसला आणि म्हणाला की तू माझाच गोपू आहे ना गोपू आहे. असं म्हणल्यावर तो गोपू लगेच धावत आला आणि त्या शेतकऱ्याच्या डोळे लागले आणि उठी मारली त्या शेतकऱ्याला. आणि परत घरी आल्यावर चिमणी खूप आनंदी झाली आणि शेतकरीही खूप आनंदी झाला. परत तसं केल्यावर त्याच्या घरात कोणतीही साप यायची, कोणतीही काय यायचं, संकट यायचं तर तो मुंगूस चिमणीला वाचवायचा. धन्यवाद.